नमस्कार मित्रांनो, रामकृष्ण हरी. बागामध्ये तेलकटचा प्रसार जास्त होऊ नये तर त्याच्यासाठी काय करावं? तर बाग सेटिंग झाल्या बागेच्या दोन्ही बाजूने, म्हणजे ज्या साईडनं वारा येतो जास्त बागेमध्ये त्या साईडला असं एक 7 फुटाचं 75% ते 90% शेडनेट तुम्ही मारून घेऊ शकताय. बाग सेटिंग झाल्या घेतल्यानंतर बागेमध्ये जे वाऱ्याचा प्रवाह आहे हा संत गतीने होतोय आणि त्याच्यामुळे तेलकटवर खूप छान रिझल्ट येत आहेत. त्याचबरोबर हे व्हाईट शेडनेट आहे, ते व्हाईट शेडनेट नंतर तुम्ही हिरव्यामध्ये पडला की साधारणपणे 2.5 ते 3 महिन्यामध्ये तुम्ही परत हे झाकू शकताय. वरून हे झाकल्यानंतर पूर्ण टेम्परेचर मेंटेन होतंय आत बागेमधलं आणि पुन्हा अजून अटकाव तेलकटला येऊ शकतोय. त्यामुळे 100% तेलकटवर कंट्रोल करण्यासाठी ह्याचाही खूप मोलाचा सहभाग आहे. जे साईडचं शेडनेट किंवा साईडला वारदट तुम्ही झाडांची करा, शेडनेट मारा, जसं काय जमेल तसं. आता मी तुती लावल्या बघा साईडला, तुती मोठी होसर आपण शेडनेट मारतो, नंतर आपली तुतीच काम करेल ती. त्याचबरोबर वरती जे शेडनेट आपण व्हाईट कलरचं मारलं आहे तर तेही खूप गरजेचं आहे आणि याच्यातून खूप मोठे रिझल्ट आहे तेलकटवरती. धन्यवाद.